बोबड्या बोलांचा माझ्या अर्थ समजते आई, पावलातली धडपड माझी समजून घेते आई, पाणावल्या डोळ्यातील तगमग समजून घेते आई, आता आई झाल्यावर कळते अशी का असते आई. मंडळी, सगळ्यांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला भाग विशेष असणार आहे, कारण आजच्या भागात सहभागी होणारे माय लेकरांच्या जोड्या आणि एक जोडी अर्थातच विशेष जोडी असणार आहे. आईची आई सुद्धा आजच्या भागामध्ये सहभागी होणार आहे. म्हणजेच आजच्या भागात आपण धुरंधर जोडी नाही तर धुरंधर तिकडी शोधणार आहोत आणि आजचा मातृदिवस साजरा करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या माय लेकरांच्या जोड्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या. दादू, तुझं नाव सांग बरं. स्पंदन तुषार येवले. बरं मला सांग, जेव्हा तुला आई ओरडते तेव्हा तुला पाठीशी कोण घालतं? पप्पा. पप्पा जातात. हो, काय बोलतात मग पप्पा? पप्पा बोलतात की त्याला नको ओरडू. अच्छा, नको ओरडू. मग तरी पण आई ओरडते? हा तरी पण आई ओरडत असते. हा मग आई ओरडलेलं तुला आवडतं? हा आवडतं? हा. अरे बापरे, ठीक आहे बाबा, आई ओरडा बाबा त्याला. आता जसं ह्या दादांना विचारलं तसं तुलाही विचारतो की आई ओरडल्यानंतर कोण पाठीशी घालतं? माझे पप्पा घालतात. पप्पा घालतात. काय बोलतात पण पप्पा? पप्पा बोलतात मम्मीला की तिला ओरडू नको, तिची काही चूक नाहीये. अच्छा, आणि जेव्हा चूक असते तेव्हा? तेव्हा पण पप्पा तेच बोलतात. तेव्हा पण तेच बोलतात. पण पप्पा कधीच नाही ना ओरडत? कधीच नाही. नाही ना. अरे पप्पा असेच असतात, आपल्या मुलींवरती नाही ओरडत. हा, पण मुलांना लय मारतात बाबा, लय मार खाल्लाय मी. दादू, तुझं नाव सांग बरं. भाविक योगेश कुमावत. काय व्हायचंय तुला मोठं झाल्यानंतर? इंडियन आर्मी. इंडियन आर्मी. ओके, व्हेरी गुड. बरं, सुपर हिरो कोण आहे तुझा? डॅडी. अच्छा, क्या बात आहे, ऐसा म्हणताय डॅडी. व्हेरी गुड. खूप छान वाटलं सगळ्यांची ओळख झाल्यानंतर. आता मात्र आपण सुरू करणार आहोत आपल्या पहिल्या खेळाला. आणि सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. हा, आता हा खेळ कसा खेळायचा तुम्हाला मी सांगतो. काय करायचंय, तुमच्या ह्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये 2-2 फुगे, एका वेळी एक फुगा फुगवायचाय, त्याला व्यवस्थित गाठ मारायची आणि तो फुगा आपल्या अंगावरतीच फोडायचा. ओके, तो फुगा फुटल्यानंतर दुसरा फुगा फुगवायला घ्यायचाय आणि तो फुगा फोडायचाय. फोडून झाल्यानंतर ती रिंग बनवायला घ्यायची. ती रिंग तयार झाल्यानंतर ती रिंग अशी खाली ठेवायची, त्या रिंग मध्ये उभं राहायचे, ती रिंग अशी उचलायची, अशी अंगाभोवती घ्यायचे आणि तुमच्या समोर एक सफेद रंगाची रेषा असणार आहे, ती रेषा पार करायची. 1 2 3. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचते सगळं हा, शाबास. दुसरा फुगा फुगवायला घ्या. पिवळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून सणासुदीला रांगोळी. हा, लोका 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 या लोका लोका लोका. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या पापड. हा, लोका लोका. आवाज आवाज आवाज. दाद्या, हा लोका लोका लोका. हा हा, लोका. घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई ओके, व्हेरी गुड. हा, ये शाबास आहे. वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. आणि आपल्या या पहिल्या खेळाचा निर्णय असा आहे, जी शेवटची जोडी होती ती होती शीतलताई आणि आरोही यांची. त्याच्यामुळे शीतलताई आणि आरोही, बाळा, तुम्ही पहिल्या खेळातून बाद झालेल्या आहात. गण. गन. ओके, व्हेरी गुड. एक जोडी बाद झालेली आहे आणि 5 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला तर मग सुरू करूया आपल्या दुसऱ्या खेळाला. पण त्याआधी मंडळी, आपण जाणार आहोत ताईंसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. तर सगळ्यात आधी आपण ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव जयमाला तुषार येवले. जयमाला ताई, माहेर कुठलं? सोलापूर गाव, आणि सासर? पुणे. ओके, बरं काय सांगशील ताई माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतो तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हटलं का पहिला आई उभी राहते समोर. आई उभी राहते, अर्थातच. काय सांगशील आई बद्दल? आईसाठी एवढं सांगेन की
कुठल्याही क्षणी म्हणजे एक खंबीर सपोर्ट पाहिजे असतो तेव्हा आई असते. प्रसंग एक असा आहे की कोविडच्या काळामध्ये फायनान्शियली थोडेसे क्रायसिस होते. मला वर्किंग करायचं होतं आणि माझ्या बाळाला सांभाळण्यासाठी मला एक हेल्पिंग हँडची गरज होती. तो एक विश्वास होता की माझ्या मम्मीकडे किंवा माझ्या आईकडेच तो मुलगा व्यवस्थित राहिला जाईल आणि त्याची ती काळजी घेऊ शकेल. म्हणून ते 9 महिन्याचं बाळ मी माझ्या आईकडे सोपवलं आणि मी बाहेर पडली होती. विश्वासाने दिलं की तीच सांभाळू शकते व्यवस्थित. एक माझ्यानंतर माझी मम्मीच आहे की त्याला व्यवस्थित केअर करू शकते. तर आईशिवाय किंवा बाबांशिवाय माहेर पूर्णच होऊ शकत नाहीच होत शकत. काही. मग ह्या माध्यमातून आज जर समजा आईला सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, काय सांगशील या माध्यमातून? समजा समोर आई आहे. समजायचं कशाला सर, समोर आई आहे माझी. मी प्रत्यक्षात तिला इथे बोलवू इच्छिते. आई इथे आले. येस, ह्या बात आहे का आई? आहेत. मी आईना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. आई या बरं. आई नमस्कार तुम्हाला. आज ताईने तुमच्याबद्दल बरंच काही गोष्टी सांगितल्या की त्यावेळेला तुम्ही कशा त्यांना पाठिंबा दिला, तुम्ही उभ्या राहिलात. मला त्या सगळ्या त्या परिस्थितीबद्दल तुमच्याशी जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल की त्यावेळेला काय मनात आलं होतं तुमच्या? नाही, त्यावेळेस मनात काय आलं हे म्हणण्यापेक्षा तिला गरज कशाची आहे ते महत्त्वाचं होतं आणि त्याच्याकडे जास्त फोकस केला मी की आता नाही, आपल्याला बाकीच्या इतर गोष्टीकडे लक्ष न देता तिच्याकडे लक्ष का द्यायचं की तिला आपल्याला उभी करायची आहे. तर मी त्या परीनं मी पुरेपूर त्या बाळालाच वेळ द्यायचा आहे आणि मुलीला सपोर्ट आपल्याला करायचा आहे असं म्हणून मी केलेलं आहे त्यावेळेस. मी खरंच परमेश्वराची आभारी आहे की अशी मम्मी मला भेटली आहे आणि मी खरंच देवाला खूप थँक्यू बोलते की तुझं एक रूप मला इथे तू दिलंयस. मी परमेश्वराला खरंच तुझी खूप आभारी आहे. आई आज दिदी तू आलीस, खरंच छान वाटलं आम्हाला. पुन्हा आमच्याकडून सुद्धा सन मराठीच्या संपूर्ण टीमकडनं तुला सुद्धा मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, तू बसू शकते. या 11 वर्षात किती वेळा माहेरी जाणं झालं किंवा माहेरची आठवण किती आली? अर्थातच ती येतच असते, पण काय सांगशील माहेरबद्दल? काय सांगशील? सगळ्यात आधी माहेर म्हटलं की मला आठवतात माझे अण्णा. अण्णा म्हणजे माझे वडील. सफेद पायजमा, टोपी, शेतकरी आहेत ते. जसं आधी ट्रॅक्टर वगैरे किंवा ह्या गोष्टींनी मशागत करणं विषय नव्हता. 2 बैलं आणि त्या 2 बैलांच्या मागे 3ऱ्या बैलाप्रमाणे त्यांनी खूप कष्ट केले. खूप कष्ट करून आम्हाला शिकवलं. आणि म्हणजे मी लहान होते ना, लहानपणापासून मला कधी असं वाटलं नाही. जनरली मुलींना असं वाटतं की आपण आपल्या आईप्रमाणे व्हावं, आजीसारखं, मामीसारखं, मावशीसारखं, असं कोण एखादी लेडी फिगर कॉपी करत असतं. पण मला कधीच असं वाटलं नाही. की मला नेहमी वाटायचं, मी लहान होते तेव्हापासून मी नेहमी की माझ्या अण्णांप्रमाणे बनावं मी. ते इतके संयमी, शांत आणि असे काम स्वभावाचे आहे ना की कुठलीही परिस्थिती काहीही असो अगदी नेहमी खूप शांत, कधी रागवले नाही, जास्त ओरडले नाही, खूप संयम, किती काही असू दे. तुमच्या चॅनलच्या मार्फत आणि ह्या कार्यक्रमाच्या मार्फत मला बोलायला भेटतंय आणि त्यांना भावना कळतील तरी माझ्या डोळे पाणावले ताई तुझी. हो आठवण येते. हो. आज ह्या माध्यमातून तुला आई आणि बाबांना असं समजा काही सांगावं असं वाटलं, कारण आज आपला मातृदिन विशेष आहे. हो. काय सांगशील तू आईला? एक गाणं बोलू? हो. हंबरून वासराला चाटते जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. हंबरून वासराला चाटते जेव्हा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माया. आई, तुला मातृदिनाच्या खूप शुभेच्छा. हे जग दाखवलं, हे सुंदर जग, हे चांगलं आयुष्य, आयुष्यात सगळी चांगली लोक, सगळं तुझ्यापासून. एक खूप खूप धन्यवाद ह्या आयुष्यासाठी. ज्या पद्धतीने तू मातृदिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेस आईला गाणं म्हणून, ते सुद्धा खूप छान वाटलं. ओके, माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या दुसऱ्या खेळाला. पण
कसं आहे की आपण कुठल्याही एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात करण्याआधी आपण आपल्या आईवडिलांच्या पाया पडत असतो. आज मातृदिन विशेष भाग आहे. आई आपल्यासोबत आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या माझ्या भाच्यांनी आपल्या आईच्या आधी पाया पडलं पाहिजे. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या खेळाला. ओके, आपल्या या खेळाचं नाव आहे चल रे गोंडपाट टुणूक टुणूक. काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर हे जे तुमच्यासमोर गोंडपाट दिसते त्या गोंडपाटामध्ये शिरायचंय आणि उड्या मारत 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 जायचंय. आणि जे तुमच्या समोर जे चेंडू दिसते ते जास्तीत जास्त चेंडू आपल्या गोंडपाटामध्ये गोळा करायचे आणि एका वेळी एकच चेंडू घ्यायचे. 1 2 3. व्यवस्थित व्यवस्थित, आईनी मदत करायची नाही. आणि एका वेळी एकच चेंडू उचलायचा आहे. आणि इथे पण आहेत, इथे पण आहेत, एकाच ठिकाणी जाऊ नका. वेळ संपलेली आहे. आणि आता आपण चेंडू मोजूया, कोणी किती चेंडू ओळखलेत. पहिल्यांदा आपण त्या दादूपासून सुरू करूया. 1 2 3 4 5 57 58 59 59 60 61 50 51 आणि 52 46 47 72 73 74. पहिली जोडी जी बाद झालेली आहे ती जोडी आहे शारदाताई आणि युग, तुमची जोडी बाद झालेली आहे. दुसरी जोडी जी बाद झाली ती आहे जयमालाताई आणि स्पंदन याची. त्यामुळे 2 जोड्या बाद झालेल्या आहेत. पण सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. ओके, ओके, काय लिहिले सांग. फ्लाइंग डिस्क. फ्लाइंग डिस्क. हो चल, काय आलंय बघूया. मार्कर्स. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोत. आपल्या दुसऱ्या खेळातून 2 जोड्या बाद झालेल्या आहेत. पण इथे सगळ्याच जोड्या इथे उभ्या आहेत, थांबलेल्या आहेत अशासाठी की आता आपण सुरू करणार आहोत पत्र मनातलं या भागाला. मातृदिन विशेष भाग असल्यामुळे इथे सगळ्या लहान मुलांनी, ह्या सगळे जे माझी भाचे कंपनी आहे त्यांनी पत्र आपल्या आईला लिहिलेलं आहे. पण त्या सगळ्या पत्रातून एक पत्र मी इथे निवडलेलं आहे. त्या पत्राचं मी वाचन करणार आहे. पण पत्र वाचून झाल्यानंतर आईंनी ओळखायचंय की ते पत्र कोणी लिहिलेलं आहे. माझी आई, माझ्या आयुष्यातील मी पहिलं पत्र लिहितोय. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि आधार देणारी व्यक्ती म्हणजे तू आहेस. तू ममता आणि प्रेमाचं प्रतीक आहेस. तू खूप प्रेमळ आहेस. मला तू खूप चांगली शिस्त लावलीस ज्यामुळे मला खूप प्रेरणा मिळते आणि मी तुला माझा पहिला गुरु मानतो. आई, मी तुला वचन देतो की मी खूप अभ्यास करणार आहे आणि तुझं स्वप्न पूर्ण करणार आहे. तू मला असंच मार्गदर्शन करत राहा. मला खूप मस्त वाटतंय आज हे पत्र लिहिताना, कारण आज मातृदिन आहे आणि त्या निमित्ताने मी तुझ्यासाठी आज इथे पत्र लिहितोय. तर ते मला खरंच खूप छान वाटतंय. तुला हे पत्र कसं वाटलं मला नक्की सांग. तुझा लाडका. मी आता इथे आईनं विचारणार आहे की हे पत्र कोणी लिहिले. हात वरती करायचंय. तुला का असं वाटतं की हे पत्र माझ्या लेखाने माझ्यासाठी लिहिलेलं आहे? का ना, मला असं वाटतं की तो माझ्यासाठी लिहू शकतो एवढं. तुला असं का वाटतं की हे पत्र माझ्या लेखाने माझ्यासाठीच लिहिलं असेल? असं वाटतं कारण की तो खूप जीव लावतो माझ्यावरती आणि जे शब्द तुम्ही वाचलात ते मला त्याच्या
तोंडातून बऱ्याच वेळा ऐकायला मिळाले आहेत, म्हणून मला असं वाटतं की ते त्यांनी लिहिलं असेल म्हणून. पत्र हे ज्यांनी लिहिले आपल्या आईसाठी त्याचं नाव आहे रुद्रम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई तू बरोबर ओळखलंस की हे पत्र माझ्या लेखाने लिहिलेलं आहे. पण मला तर तुला खरं तर विचारायचंय, तू तुझ्या आईसाठी पत्र समजा लिहिलं असतंस तर काय लिहिलं असतंस त्या पत्रामध्ये? हेच लिहिलं असतं की देव आपल्यासोबत कायम नाही राहू शकत, त्यामुळे त्याने आईला इकडे पाठवलं आहे आणि तिच्यामुळेच आज जो काही क्षण आहे, दिवस आहे, आपण तिच्यामुळेच मी बघते आहे किंवा इवन तो सुद्धा आज तिच्यामुळेच माझ्यासोबत आहे किंवा तिने जी काही काळजी घेतली आहे त्याच्यामुळे. मम्मी, तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तू अशीच कायम माझ्यासोबत राहा. लव्ह यू मम्मी. मला दादूला विचारायचं, दादू तू आज हे पत्र लिहिलंस रुद्रम, कसं वाटलं तुला? छान. छान वाटलं ना? मला सुद्धा वाचून खूप छान वाटलं. ओके, आणि तुला सुद्धा मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आईला बोल बघू. आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा, बोल बघू. आई, तुला मातृदिनाच्या शुभेच्छा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला खरंच खूप छान वाटते आणि आज रुद्रमने त्याच्या आईसाठी पत्र लिहिले. आज मातृदिन विशेष भाग असल्यामुळे आज हे पत्राचं वाचन करत असताना किंवा आज मातृदिन विशेष भाग साजरा करत असताना खरं तर माझ्यासुद्धा मनामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी येत आहेत की जेणेकरून मी सुद्धा माझ्या आईकडे माझ्या मनातल्या भावना व्यक्त कराव्यात. की आई, मला माहिती आहे की मी नेहमी कधी कधी चिडचिड होते, कधी कधी मी तुला असं रागावून बोलतो, पण ते माझ्या मनात नसतं, तुला चांगलं माहिती आहे. आणि तू आत्तापर्यंत आमच्यासाठी, आमच्या तिन्ही भावंडांसाठी तू आत्तापर्यंत जे कष्ट केलेस, जी मेहनत केलेली आहेस, ज्या पद्धतीने तू आम्हाला वाढवलेले आहेस, अर्थात पप्पांनी आणि तू, तर मला आज मातृदिन विशेष भाग साजरा करत असताना मला खरंच तुला आभार मानायचे आहेत तुझे. कारण आज तू आहेस, तुमच्यामुळे खरं तर आम्ही या दुनियेमध्ये आलो आणि ही दुनिया अगदी छान पद्धतीने बघतोय. आणि आज जेव्हा आम्ही जिथे सक्षमपणे मी उभा आहे ते सगळं तुझ्यामुळे. त्याच्यामुळे तुझे अगदी मनापासून आभार आणि तुला सुद्धा मातृदिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा आई. आणि पत्र मनातलं या भागानंतर आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. बरं, हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे टोकाची भूमिका. खेळाचं नाव आहे टोकाची भूमिका. टोकाची भूमिका. तुम्ही आता बघताय की तुमच्या समोर बाटली आहे, बाटलीमध्ये पाणी आहे आणि 3 पेन्सिली आहेत आणि शार्पनर आहे. ओके, काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचंय, एक हात असा, दुसऱ्या हाताने पेन्सिल उचलायची आहे आईने, हा दुसऱ्या हाताने पेन्सिल उचलायची आणि ती पेन्सिल अशी न टाकता अशी धरायची आणि अशी टाकायची. ही पेन्सिल अशा पद्धतीने टाकल्यानंतर मुलांनी ती पेन्सिल उचलायची आणि शार्पनर घेऊन त्याला टोक काढायची. ओके, पण ती टोक व्यवस्थित टोकदार असायला पाहिजे. हा टोक अशा पद्धतीने तिन्ही पेन्सिलीना टोक काढली गेली पाहिजे. ओके, सुरू करायचे हा खेळ. ओके, चला तर मग सुरू करूया या खेळाला. 1 2 3. ओके, व्यवस्थित टोक काढायची, व्यवस्थित टोक काढायची, पटकन टोक काढायला घ्यायचंय आणि पेन्सिल तुटली नाही पाहिजे. हा, लवकर लवकर बाळा. हा, फक्त पेन्सिल तुटली नाही पाहिजे, पूर्ण ताकद लावू नका, स्पीड ठेवा, पण व्यवस्थित टोक काढा. आणि टोक पाहिजे, टोकेदार टोक पाहिजे. ओके, घे. हा, घे पटकन. हा, आणि इथे वेळ संपलेली आहे. मंडळी, खेळ झालेला आहे, संपलेला आहे. पण निर्णय लागण्या अगोदर मी तिन्ही जोड्यांना, मायलेकांना मी काही प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा आपण विचारणार आहोत दीपालीताई आणि रुद्रम यांना. रुद्रम, मला तुला असं विचारायचंय, आईला आवडणारी गोष्ट कुठली? मँगो. मँगो. ओ हो. दीपालीताई, आई होत असताना मुलगी माहेरी का जाते? कारण
तिथे जी कोणी तिची काळजी घेतील तिचे आई वडील ना, तशी या जगात कोणी दुसरं घेऊच शकत नाही. आणि त्या वेदना जेव्हा होतात आई होण्याच्या, त्यावेळेस खरं ती आईच असते जी आपल्या मुलीला त्या वेदनांपासून हे करू शकते, म्हणजे तिची काळजी घेऊ शकते खरं तर. जय, तुझी आई बेस्ट काय? ती माझी काळजी घेत असती त्याच्यामुळे. अच्छा, फक्त काळजी घेत असते आणि अजून लव करत असती. प्रेम करत असते, काळजी घेत असते. Yes. ओके, म्हणून तुझी आई बेस्ट आहे इन द वर्ल्ड. इन द वर्ल्ड. ओके, क्या बात आहे. ताई, आई म्हणून तू तुझ्या आईकडून काय शिकलीस? आई म्हणून मी माझ्या आईकडून हे शिकले की काहीही करायचं असेल तर ते मन लावून केलं तर परफेक्ट होतंय सगळ्या गोष्टी. काहीही असो, आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर कोणतीही गोष्ट मन लावून केली ना तर आपण तिथं सक्सेस भेटणार आपल्याला, हे निश्चित आहे. वाह, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, जी तिसऱ्या क्रमांकाची जोडी आहे ती जोडी आहे लक्ष्मीताई आणि भाविक यांची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बॅडमिंटन. बॅडमिंटन. ओके, ताई तू उपविजेती ठरले, पण तुला मिळते सर मराठीकडून खास तुझ्या माहेरचा, तुझ्या हक्काचा आहेर म्हणजे इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोहळा सख्यांचा, कार. ओ माय गॉड. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे स्वप्नाताई आणि जय यांच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस, अर्थात तुमची धुरंधर जोडी झालेली आहे, त्यामुळे तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. जय जो झालेला आहे हुकुमाचा राजपुत्र आणि तुला मिळतोय केप. येस, ये बात. ओके, मस्त. कसं वाटतंय केप? मस्त. परत सगळ्यांना मामाच्या खजिन्यामध्ये काय 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 मिळालेलं आहे की नाही? हा. पण मग तुला तर काही नकोच आहे म्हटल्यानंतर आता आम्ही तरी काय मीनं बोलणार? कधी बोललं ते? हा? मीनं कधी बोललं ते? तू ना कधी बोलले? तू ना आता बोलला ना तुम्हाला मला काही नको. ठीक आहे. नकोय ना? नको. हा हा. हवंय की नकोय? हवंय. काय हवंय? सायकल. सायकल. मग जा घे मस्तपैकी सायकल. मंडळी, आईचं प्रेम अनुभवता यावं म्हणून साक्षात भगवान राम आणि कृष्ण यांनी मानव रूपात जन्म घेतला असं म्हटलं जातं. त्यांचा उल्लेख देखील आईच्या नावानेच होतो, म्हणजेच कौसल्यापुत्र, देवकीनंदन, अंजनीपुत्र. आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्याचा संस्काराचा पाया एका आईनेच रचलेला आहे, आणि त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. आईने राज्य घडवले म्हणून ते सुराज्य झाले. हाच विचार आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊया आणि भेटूया पुढच्या भागात. बघायला विसरू नका 16 सख्यांचा कल्ला माई लेकरांचा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.